हिंगोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सेनगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नेहा जनरल स्टोअर्सचे संचालक गोपाल गट्टाणी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत 51,000 रुपयांचा धनादेश दिला असून आज हा धनादेश हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। गोपाल गट्टाणी यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून हा महत्त्वाचा निर्णय घेतला। या मदतीमुळे जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। गोपाल गट्टाणी यांनी दिलेला हा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीतून शेतकऱ्यांसाठी वापरला जाईल। यावेळी गोपाल गट्टाणी, अरुणबाई गट्टाणी, दिनकरराव देशमुख, बीडी बांगर, नगरसेवक अमोल तिडके, पत्रकार पंडितराव तिडके, कृष्णा देशमुख, द्वारकादास गट्टाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कठीण काळात व्यापारी वर्गाकडून करण्यात आलेली ही मदत सामाजिक सलोखा आणि सहकार्याचा आदर्श निर्माण करणारी ठरले आहे। राज्यातील पूर परिस्थिती अतिशय बिकट आहे। दरवर्षीपेक्षा 150% पाऊस जास्त झाला आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची झालेली आहे। घरेदारे वाहून गेलेले आहेत, गुरेढोरे वाहून गेलेले आहेत। अशा परिस्थितीत संत तुकाराम महाराज म्हणीप्रमाणे काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पाय जीव थोडा। आपण या शेतकऱ्याचे उपकार फेडू शकत नाही, त्या थोड्याशा तर त्यातून आपण उतरा व्हावी म्हणून हा मदतीचा धनादेश आज या ठिकाणी आपण माननीय श्री राहुलजी गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे दिलेला आहे। आणि अशाच प्रत्येक दानशूर व्यक्तींनी प्रत्येकाने यावेळेस या संकटाच्या समयी आपण शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जावं अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। आणि शेतकऱ्यांना सुद्धा पांडुरंग परमात्मा या दुःखातून बाहेर सावरो, त्यांना या संकटातून बाहेर काढो अशी पांडुरंगाच्या चरणी आज प्रार्थना करतो। शेतकऱ्यांची पूर परिस्थिती पाहता शेतकऱ्यावरती संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज शेतकऱ्यांना मदतीचा हात पुरवून आमच्या येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा माजी उपसरपंच रामगोपालजी गट्टाणी यांना तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी कलेक्टर गुप्ताजी यांच्याकडे 51,000चा मदत निधी म्हणून धनादेश या ठिकाणी आज आम्ही दिलेला आहे। आणि खरोखरच या ठिकाणी या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत म्हणून ही 51,000ची जी मदत आहे त्यांना ती मदत मिळणार आहे। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना या संकटाच्या काळामध्ये अशी मदत करावी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।